आज पुन्हा एकदा हृदय पिळवटून निघालं. तळपायाची आग मस्तकाला गेली जेव्हा बदलापूरची बातमी कानावर आली. माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलीये. खैरलांजीच्या जखमेची खपली गळून पडलीये. मीडिया नावाच्या रांडणबी चकार शब्द काढला नाही. कालपर्यंत कायदा जाळा म्हणणाऱ्यांनीही यावर आसूड ओढला नाही. सगळेच शेपूट खालून चिडी चूप झाले. काल थैथयात करणारे आज नपुंसक निघाले. कारण इथे जात बघूनच कॅन्डल मार्च निघतात. निषेधासाठीही आधी जातच बघतात. म्हणून म्हणतो, जिंदगीचं नाव लवडा ठेवून जगणाऱ्यांनी खुशाल जगावं, नामर्दाचं जिनं. डोळ्या देखत माय लेकी सुना बाळा नागवल्या जातात. भर चौकात भर दिवसा केला जातो बलात्कार वासनांकडून आळीपाळीनं. वासनेची आग शमल्यावर घोटला जातो गळा नराधमांकडून. आणि मायांगात ठोकल्या जात्यात लोखंडी सळ्या आणि लाकडं. मुरदाड झालेल्या देहालाही सोडत नाहीत. त्याचेही तोडले जातात लचके. केली जाते विटंबना त्या 12 बोड्यांच्या बुळ्या अवलादीकडून. त्यांचा आक्रोश, त्यांच्या किंकाळ्या ऐकू जात नाहीत कोणालाच. कानात कुणाचं अडकल्यागत ठार भैर झालंय इथलं शासन प्रशासन. तिथही जातीपातीची मुळं खोलवर रुजलीत. न्यायपालिकेवर अजूनही विश्वास आहे, पण न्याय सुद्धा आजकाल जात बघूनच दिला जातो. तिथही आधी स्वजातीचाच विचार केला जातो. आता तरी उठा नित्य होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी. लिंग पिसाट नराधमांची कातडी सोलून काढण्यासाठी. आज शांत बसलात तर उद्या तुमचाही नंबर येईल. आज शांत बसलात तर उद्या तुमचाही नंबर येईल. ही वासनेची आग कधी ना कधी तुमचंही घर कवेत घेईल. ही वासनेची आग कधी ना कधी तुमचंही घर कवेत घेईल.